राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे या आता पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा या निवडणुकीसाठी ॲडव्होकेट रुपाली ठोंबरे आता महिला राखीव गट, जिल्हा आणि सत्र न्यायालय शिवाजीनगर कोर्टमधून उभ्या राहिल्या आहेत. राजकारणासोबतच ॲडव्होकेट हेही त्यांचं प्रोफेशन आहे, त्यामुळेच त्या ही निवडणूक लढवत आहेत. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये एका नाही तर दोन मतदारसंघातून ठोंबरेंना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर मतमोजणीच्या ठिकाणी त्या थेट जाळीवर चढून त्यांनी जोरदार राडा केल्याचं चित्र आपण पाहिलं होतं. महापालिका निवडणुकीच्या निकालात घोळ झाल्याचा आरोप करत त्यांनी हा प्रचंड गोंधळ घातला होता. मला लोकांनी मत दिलं होतं, पण मशीन बदलल्याने पराभव झाल्याचं त्यांनी म्हटलंय. कायदेशीर प्रक्रियेने कामकाज व्हावं यासाठी जे करावं लागेल ते मी केलं आणि करणार, असं म्हणत त्या पुन्हा आता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात. पण ही निवडणूक थोडीशी वेगळी असणार आहे. या निवडणुकीत दोन्ही राज्यातील बार काउन्सिलचे सदस्य मतदान करतात. त्यामुळे आता पुन्हा एकदा रुपाली पाटील या निवडणुकांना कशा पद्धतीनं सामोरं जातात ते आता पाहावं लागणार आहे. ठोंबरे यांच्या या निर्णयावर तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा.